महाजनांकडून केली जाते। पुढे बघा, देशात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू असताना मात्र दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते। मुंबईहून दिल्लीला जाण्याचं विमान तिकीट हे 5,000 ते 8,000 पर्यंत असतं, मात्र इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा बंद असल्यानं इतर एअरलाइन्सचे दर तब्बल 50 ते 60 हजारांपर्यंत जाऊन पोहोचले। त्यामुळे एअरलाइन्सकडून विमान प्रवाशांची लूट होत असल्याचं समोर आले। यावर नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटलंय की इतर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवू नये, मात्र याकडे या एअरलाइन्स कंपन्यांनी साफ दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। सध्या मी आहे मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वरती आणि माझ्या उजव्या बाजूला आहे इंडिगोचं ऑफिस। आणि सगळी गर्दी काय आहे तर 2 तारखेपासून इंडिगोची सेवा आहे ही देशभरात ही विस्कळीत झालेली आहे। म्हणजे नादड फ्लाईट्स आहेत त्या रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अनेक प्रवासी आहेत हे देशभरातील विविध विमानतळांवरती खोळंबलेले आहेत। मुंबई विमानतळावरती मी कालसुद्धा होतो, मी आजसुद्धा आहे। नाही म्हटलं तरी 24 ते 35 तास लोक इकडे वाट बघत आहेत की कधी आमचं विमान येईल, कधी आम्ही विमानात बसू आणि आमच्या घरी किंवा आमच्या कामाच्या ठिकाणी जाऊ। काही प्रवासी असे आहेत जे व्हीलचेअरवरती आहेत, काही प्रवासी असे आहेत जे आपल्या लहान लहान बाळांसोबत आहेत, त्याच्यामुळे त्यांची खूप जास्त गैरसोय होते। आपण काही प्रवाशांची चर्चा करण्याचा प्रयत्न करू की त्यांच्यासोबत नेमकं काय झालं। आपण मुंबई से दिल्ली डिले हो चुकी है या कैंसिल तो रिफंड शेड्यूल कुछ किया है? Not, I just wanted my luggage so that I can board another flight. But let's see what we can do. बोर्ड अनदर फ्लाइट मतलब जो दूसरी फ्लाइट्स है तो उसके टिकट्स के भी आई गेस रेट्स कुछ बढ़ चुके हैं। सो इट हैज कॉस्टेड यू व्हाट? 20,000 Air India. एअर इंडिया 20,000 मुंबई टू दिल्ली। आपण पाहतोय की एअर इंडियाचं तिकीट यांनी आता यांच्याकडे जे आहे ते मुंबई ते दिल्लीचं 20,000 त्यांनी ते विकत घेतलेलं। आपण आणखी काही प्रवाशांशी बोलूया। आप कहाँ फ्लाई कर रहे हो सर? आदमपुर जलंधर। अच्छा, तो आपका टिकट का इशू हुआ है, मतलब क्या? टिकट फ्लाइट कैंसिल हो गई है। पहले कोई मैसेज नहीं, कोई मेल नहीं। जब यहाँ पे आए तो यहाँ पे पता चला कि फ़्लाइट हैज़ बीन कैंसिल। तो अभी रिफंड दिया है उन्होंने? अभी तो लाइन पे लगे हैं रिफ़ंड का, तो पता नहीं होगा या नहीं होगा। तो अभी आपके पास दूसरा ऑप्शन क्या है? दूसरा ऑप्शन अभी एयर इंडिया का चेक कर रहा है, शाम को 5 बजे है चंडीगढ़ के लिए, तो वो उसका तो रेट ही 50,000 के आसपास है। कितना? विमान प्रवास ओळखला जातो वेगवान प्रवासाच्यासाठी, वक्तशीरपणासाठी, पण आज हाच विमान प्रवास मात्र अनेकांना भुर्दंड बसवणारा, मानसिक त्रास देणारा ठरतोय। आणि या संकटाच्या काळात इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द झाल्या, त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट सुरू झालेली आहे। ही कशी सुरू झाली आपण बघतोय। मुंबई आणि दिल्ली या विमान प्रवासासाठी जिथं 7 ते 8 हजार इतकं भाडं असायचं आतापर्यंत, पण ते 23,594, 24,277, 29,316 बघा हे कसं वाढत चाललेलं आहे। आणि अगदी 36,223 इतकं सुद्धा ते भाडं गेलेलं आहे। ह्या वेगवेगळ्या फ्लाइट्स आहेत आणि एअर इंडियानं हे भाव वाढवलेले आहेत। आणि आपल्याला कल्पना आहे की ताण पडलेला आहे, पण ताण पडलेला असताना सुद्धा याच्यात सुद्धा आपलं उखळ पांढर करून घेण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। म्हणजे 36,000, 46,000 बघा 50,000 पर्यंत हे भाव वाढलेले आहेत। म्हणजे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना खरं तर आधीच वेळेचा खोळंबा, पण दुसऱ्या बाजूला आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतोय। 50,943 म्हणजे 51,000 पर्यंत हे गेलेलं आहे। आता हे झालं मुंबई दिल्ली। मुंबई आणि कोलकात्याच्या दरम्यान काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेऊया आपण की कोलकात्याला जाण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची मागणी केली जाते आणि हे भाव रेट जे आहेत, तिकिटाचे दर जे आहेत ते सुद्धा प्रचंड वाढलेले आहेत। आता ही फ्लाइट इंडिगोची फ्लाइट दाखवते, स्पाइस जेटनं सुद्धा पैसे वाढवलेले आहेत। स्पाइस जेटनं 39,045 रुपयापर्यंत हे रेट वाढवलेले आहेत, तिकिटाचे दर वाढलेत। इथं तर एअर इंडियानं 55,406 इतके रेट वाढलेले आहेत। हे आपण दाखवलं कुठलं, मुंबई ते कोलकाता या दरम्यान प्रवास करण्यासाठी आता जवळपास 56,000 रुपये इतके पैसे मोजावे लागत आहेत। जे मुंबई दिल्लीसाठी, जे मुंबई कोलकातासाठी आहे। आता हे इतर शहरांमधली काय परिस्थिती आहे ती बघूया। आपण बँगलोर बघूया। तर बँगलोरला जर जायचं झालं तर आता 23,300
₹68 इतके पैसे मोजावे लागत आहेत प्रवाशांना. एका बाजूला वेळेचा तर अपव्यय झालेलाच आहे, तासनतास वाट पाहावी लागते. पण जर आता जायचं असेल त्या ठिकाणी इतर कंपन्यांनी पैसे वाढवल्यामुळे मोठी आर्थिक भुर्दंड सहन करण्याची तयारी सुद्धा प्रवाशांना ठेवावी लागते. एक प्रकारची सामान्य प्रवाशांची ही लूट आहे आणि जवळपास 57,060 रुपयांपर्यंत मुंबई ते बँगलोर या प्रवासासाठी प्रवाशांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा लुटण्याचं काम या विमान कंपन्यांकडून होतं. इतर विमान कंपन्यांनी मात्र आपलं उखळ पांढर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवासी जे ते संतप्त झाल्याचं आपण बघतोय. आणि हे शेड्यूल म्हणजे बिघडलेलं हे जे शेड्यूल आहे 3 तारखेपासून ते नेमकं आता केव्हा पुन्हा एकदा सुटसुटीत होईल किंवा पूर्ववत होईल याची वाट खरं बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. एक लीडिंग विमान सेवा पुरवणारी कंपनी, आघाडीची विमान सेवा पुरवणारी कंपनी इंडिगोच्या बाबतीत हा सगळा गोंधळ झाल्या कारणाने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवासी यावरती संताप व्यक्त करताना दिसत आहेत. इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवासी संतप्त झाल्याचं आपण बघतोय. एअरपोर्टवर ठिया मांडत घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशभरातील इंडिगो विमान सेवा विस्कळीत झालेली आहे आणि एअरपोर्टवरनं व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती टाकत प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे. आणि या सगळ्या गोंधळावरती खुद्द खासदार वर्षा गायकवाड यांनी थेट विमानतळावरती धाव घेतली, प्रवाशांशी संवाद साधलेला आहे आणि घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी न्यूज 18 लोकशी बोलताना काय म्हटले पाहूयात. कारण काही लोक तर जवळपास 5-6 तास, काही लोक तर कालपासून बसलेली आहेत आणि एवढा लोकांना त्रास आहे आणि त्यांना स्पष्टपणे त्यांचं भविष्य काय हेच माहीत नाही आहे. कारण आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असं झालेला आहे की कॅन्सलेशन होत आहेत फ्लाईटची. म्हणजे जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 2 तारखेपासून आजपर्यंत जवळपास 550 म्हणजे 550 जे आहेत ते फ्लाईट त्या ठिकाणी जे आहेत ते पूर्णपणे कॅन्सलेशन झाली. आता प्रॉब्लेम असा आला, काही लोकांचं म्हणणं आहे की आमचं सामान मिळत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे कॅन्सलेशन झाले पण आम्हाला कुठं पाठवणार कसे याचं काहीच आम्हाला क्लॅरिटी नाही. रिफंडसाठी लोक लाईनच्या लाईन लावून येते त्यासाठी बघा तुम्ही तर, पण रिफंड त्यांना मिळत नाही आहे. याचं ह्या सगळ्यात मोठं फेलियर जर कोणाचं ते एव्हिएशन मिनिस्ट्रीचं आहे. कारण आज ज्या प्रमाणामध्ये इतर एअरलाईन्स याचा फायदा घेतात, खरं तर लोकांच्या दुःखाचा किंवा लोकांवर ओढलेल्या संकटाचा फायदा म्हणून विचार नाही केला पाहिजे. अशा वेळेला त्यांच्याकडे एक सहानुभूतीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे, त्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. पण हे न करता आज त्यांना उत्तरं मिळत नाही आहेत, रिफंड मिळत नाही, तिकिटी मिळत नाहीत, लोक बसले आहेत. त्यांना माहिती आहे नाही आपलं भविष्य काय आहे उद्याचं आणि आपल्याला कधी घरी जाता येईल किंवा आपल्याला कुठे जायचं त्या डेस्टिनेशन कधी जाता येईल. अशा तऱ्हेने नियोजन शून्य कारभार, म्हणजे बघितलं असेल लहान मुलांना घेऊन त्या ठिकाणी महिला बसतात, नियोजन शून्य कारभार.